सदस्य दिलीप मामा लांडे महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय, माझ्या विभागातील काही पुनर्विकास विभागातील प्रश्नावरती या ठिकाणी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी माझ्या विभागातील समस्या शासनासमोर ठेवण्यासाठी या ठिकाणी अशा भावना या ठिकाणी व्यक्त करतोय. अध्यक्ष महोदय, माझ्या विभागात डोंगराळ भाग मोठ्या प्रमाणात आहे. या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डोंगर कोसळून या ठिकाणावरती झोपडपट्टीच्या लोकांची जीवितहानी होत असते. म्हणून माझी शासनाला विनंती आहे की अशा झोपडपट्टीचा सर्वे करून या ठिकाणी संरक्षण भिंत बांधावी. अन्यथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक नवीन तांत्रिक पद्धत आणलेली आहे. या माध्यमातून चेन सिस्टमने त्या ठिकाणी संरक्षणाची व्यवस्था करावी अशी या ठिकाणी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या विभागातील पोलीस वसाहत असेल, वेस्ट वसाहत असेल, धोकादायक परिस्थितीमध्ये त्यांना जाहीर करून खाली करण्यात आलेले आहे. इतर ठिकाणी त्यांना पाठवण्यात आलेले तात्पुरतं स्वरूपात. माझी अध्यक्ष महोदय शासनाला विनंती आहे या ठिकाणी या इमारती नवीन पद्धतीने बांधून त्या लोकांना त्यांच्या हक्काची घरं द्यावी. अध्यक्ष महोदय, आता त्या इमारती खाली आहेत. त्या शेजारी गणपतीचं मंदिर आहे. मोठ्या प्रमाणामध्ये भाविक त्या ठिकाणी जात असतात. कधीही इमारत कोसळून जीवितहानी होऊ शकते. म्हणून शासनाला विनंती आहे सदर इमारती तातडीने तोडून ती जागा मोकळी करण्यात यावी. अध्यक्ष महोदय, याच मिठी प्रकल्पामध्ये अनेक लोकांचं पुनर्वसन राहिलेलं आहे. पावसाळा सुरू झालेला आहे. मिठी नदीचं परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्राला आणि शासनाला माहिती आहे. म्हणून मिठी नदीच्या नावावरती ज्या इमारती बांधलेल्या आहेत त्या इमारती मिठी नदी प्रकल्पातील लोकांना, त्या बाधित लोकांना तातडीने द्यावी ही माझी या ठिकाणी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, कोहिनूर कॉलनी या ठिकाणी शासनाने बांधलेलं अर्धवट हॉस्पिटल आहे. लोकांना हॉस्पिटलची गरज आहे. माझ्या विभागामध्ये राजवाडे असेल, साईन असेल, लांब पडतं. तरी माझी शासनाला विनंती आहे की अर्धवट राहिलेलं हॉस्पिटल जैसे थे या पद्धतीने ताब्यात घेऊन महानगरपालिकेला देऊन महानगरपालिकेतर्फे ते हॉस्पिटल पूर्ण करावं, लोकांच्या सुविधासाठी देण्यात यावं. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे ईपी रोड आहे. त्या शेजारी मोठा तलाव आहे. तो खाजगी मालकाकडे आहे. परंतु तलाव असल्यामुळे त्या ठिकाणी विकसित होत नाही. मालक काही करू शकत नाही. माझी शासनाला विनंती आहे महानगरपालिकेच्या कायद्याप्रमाणे तो ताब्यात घेऊन त्या ठिकाणी तो तलाव सुशोभीकरण करण्यात यावं. त्या साचलेलं पाणी एवढं घाण आहे की बाजूच्या वस्तीला त्याचा त्रास होतोय. त्यामुळे तो ताब्यात घेऊन त्याचं सुशोभीकरण करण्यात यावं. त्याच पद्धतीने पवई तलाव आहे. अनेक लोकांनी तो सुशोभीकरण करण्यासाठी प्रयत्न केले, परंतु उच्च न्यायालयाचा काय निर्णय असल्यामुळे ते होत नाहीये. परंतु त्याच्यामध्ये सोडलेलं सांडपाणी तो तातडीने बंद करावं. तो तलाव साफ करण्यात यावा. गणेशोत्सव जवळ आलेले आहेत. या दृष्टिकोनातून ते तातडीने साफ करून गाळ काढावा, नदी काढावी आणि ते तलाव सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावे एवढी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, आता एकच अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की माझ्या विभागात शासन होतं. धोकादायक परिस्थितीमध्ये बिल्डिंग कोसळली, तात्पुरतं स्वरूपात दुसरीकडे बसवलेले आहे. त्यांना व्यवस्था केलेली आहे. परंतु कायमस्वरूपी पोलिसांना त्यांच्या हक्काची इमारत देण्यासाठी महानगरपालिकेच्या राखीव जागेमध्ये सदर जागा शासनाने ताब्यात घेऊन शासनाच्या निधीतून त्या ठिकाणी पोलीस स्टेशन बांधावं अशी या ठिकाणी विनंती करतो. मुंबई शहरातील पाण्याचा प्रश्न, विशेषतः माझा विभाग डोंगराळ भाग असल्यामुळे पाण्याची व्यवस्था अतिशय बिकट परिस्थिती आहे. माझी या शासनाला विनंती आहे शासनाने विशेष पाण्याचा साठा देऊन त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करावा एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Yeah.